एक व्यक्ती घर खर्च चालवण्यासाठी आपल्या बायकोला घेऊन शहरामध्ये जाऊन काम करणे सुरू करतो. तेथे गेल्यानंतर त्याची पत्नी असं काहीतरी काम सुरू करते जे आपण ऐकाल तर विचार करण्यास मजबूर होऊन जाल की आजकालच्या महिलांना अखेर असे काय झाले आहे. नक्की त्याची पत्नी शहरात गेल्यानंतर काय करत होती, तो त्या ठिकाणी काय करत होता, काय आहे संपूर्ण प्रकरण पूर्ण सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते आंध्र प्रदेशमध्ये अनकापल्ली नावाचा एक जिल्हा लागतो. गाव ओलू आणि या ओलू गावात राहणारा डिंगला चित्रा नावाचा व्यक्ती ज्याचं वय हे 33 वर्ष आहे. त्याचं लग्न हे अगोदरच डिंगला कोडुंबा नावाच्या महिलेसोबत झालेलं होतं जिचं वय 31 वर्ष आहे. डिंगला कोडुंबा आणि डिंगला चित्रा हे दोघेही अगदी प्रेमाने आनंदाने राहत होते. डिंगला चित्रा हा व्यक्ती याच्याकडे स्वतःची जमीन तर नव्हती, मात्र हा दुसऱ्यांची जमीन ही अर्ध्या वाट्याने करत होता. म्हणजे दुसऱ्या मालकाची जमीन ही आपण मेहनत करायची आणि त्या मालकाच्या जमिनीबद्दल त्याला अर्धा वाटा आपण फ्रीमध्ये द्यायचा. अशा प्रकारे डिंगला चित्रा आणि डिंगला कोडुंबा त्या दुसऱ्यांच्या जमिनीत काम करायचे आणि त्यामधून जो काही पैसा मिळायचा त्या पैशातून आपला घर खर्च चालवायची. अशा प्रकारे हे चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगत होते. मात्र 2024 सुरू झाल्यानंतर हा डिंगला चित्रा नावाचा व्यक्ती आपली पत्नी डिंगला कोडुंबा हिला म्हणतो की आपण बऱ्याच वर्षांपासून या लोकांच्या शेती करत आहे अर्ध्या वाट्याने. लोकांना फ्रीमध्ये अर्धा वाटा जातो, संपूर्ण मेहनत आपण करतो आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने परवडत नाही, तर का नाही आपण ही शेती वगैरे सर्व सोडून देऊ आणि दुसरं काहीतरी काम बघू. तर ही डिंगला कोडुंबा आपल्या पती डिंगला चित्राला म्हणते की ठीक आहे, आपण बाहेर कुठेतरी शहरात जाऊ आणि त्या ठिकाणी काम करू, तिकडे पैसे वगैरे चांगले मिळतील, मेहनत मजुरी करू. आता डिंगला चित्राला आपली पत्नी डिंगला कोडुंबाची ही गोष्ट पटते आणि 2024मध्येच डिंगला चित्रा आणि डिंगला कोडुंबा हे दोघेही तेनाली गावामध्ये त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी त्यांना कामाचं लोकेशन मिळतं आणि तेथे एक राजमिस्त्री असतो जो की घरांचे कामे वगैरे घेत असतो, घर ठेक्यावरती घेत असतो. त्याच्या हाताखाली हा डिंगला चित्रा आणि याची पत्नी डिंगला कोडुंबा व्यवस्थितपणे काम करू लागतात. सर्व काही ठीकठाक सुरू होतं. यांना मजुरी भेटत होती, पैसे मिळत होते जे की शेतीपेक्षा यांना जास्त मिळत होते आणि हे खूप खुश राहत होते. मात्र 2024मध्येच 2 ते 3 महिन्यानंतर जो राजमिस्त्री होता त्याचा दुर्दैवी अंत होतो. त्याला काहीतरी आजार होतो आणि त्याचा मृत्यू होतो. आता मिस्त्रीचा जरी मृत्यू झाला होता, मात्र त्या मिस्त्रीचा एक मुलगा होता अलंकुटी गणेश नावाचा, ज्याचं वय होतं 27 वर्ष. हा अलंकुटी गणेश याने आपल्या बापाचं सर्व काम स्वतःकडे घेतलं होतं. बाप गेल्यानंतर हा स्वतःच हे सर्व कामे बघत होता. त्याला देखील ते काम जमत होते आणि तो ठेक्यावरती बऱ्याच जणांचे घर वगैरे घ्यायचा आणि ते काम करायचा. आता डिंगला चित्रा आणि डिंगला कोडुंबा हे त्या गणेशच्या हाताखाली काम करत होते. सर्व काही ठीकठाक सुरू होतं. हा जो गणेश होता हा मोठा मिस्त्री होता आणि त्याचे बऱ्याचशा साईटवरती काम सुरू असायचे. तर तो काही लेबर इकडे तर काही लेबर तिकडे असं काम करत असायचा. तर ही जी डिंगला कोडुंबा होती, डिंगला चित्राची पत्नी, ही डिंगला कोडुंबा त्या गणेश मिस्त्रीसोबत खूप प्रेमाने बोलू लागली होती, हसून हसून बोलत होती आणि त्यांच्यामध्ये मजाक मस्ती आता सुरू झाली होती. आणि या गणेशला देखील ही डिंगला कोडुंबासोबत मस्ती करण्यासाठी खूप आवडत होते. दोघेही खूप प्रेमाने हसून खेळून बोलत होते. त्यामुळे हा गणेश मिस्त्री जो होता हा त्या डिंगला कोडुंबाच्या पतीला डिंगला चित्राला दुसऱ्या साईटवरती पाठवून द्यायचा आणि त्यानंतर त्याच्या पत्नीसोबत रंगरेलिया मनवायचा. यांच्यामध्ये संबंधाची सुरुवात झाली होती. डिंगला कोडुंबाचं वय 31 होतं, गणेशचं वय 27 होतं. मात्र डिंगला कोडुंबाला आपल्या पतीमध्ये इंटरेस्ट राहिला नव्हता आणि त्या 27 वर्षीय गणेशमध्ये इंटरेस्ट आला होता आणि त्यांच्यामध्ये आता संबंध सुरू झाले होते. मात्र ही गोष्ट जास्त करून तिच्या पतीपासून लपून राहिली नाही, कारण डिंगला चित्रा जो होता हा विचार करत होता की हा गणेश मिस्त्री नेहमीच मला दुसऱ्या साईटवरती पाठवतो आणि माझ्या पत्नीला तो ज्या ठिकाणी काम करतो त्याच ठिकाणी ठेवून घेतो. नक्की प्रकरण काय आहे? तर हा डिंगला चित्रा एक दिवस आपल्या पत्नीवरती पाळत ठेवत असतो, तिच्यावरती लक्ष ठेवत असतो आणि तो एक दिवस या गणेश मिस्त्री आणि त्याची पत्नी डिंगला कोडुंबाला आक्षेपार्ह अवस्थेत पकडतो आणि जेव्हा तो बघतो तेव्हा तो पूर्णपणे तुटून जातो
त्यानंतर तो गणेश मिस्त्री तर तेथे काही बोलतच नाही, तो घरी निघून जातो आणि त्यानंतर त्याची जी पत्नी असते डिंगला कोडुंबा ही आपल्या पतीची माफी मागू लागते आणि त्यानंतर हा जो डिंगला चित्रा असतो हा आपल्या पत्नीला म्हणतो की येथे राहणं आपल्या फायद्याचं नाही, आपण घरी जाऊन अर्ध्या वाट्याने शेती करू, एक चपाती खायची तर अर्धी खाऊन राहू, मात्र आता येथे राहायचं नाही. 2025मध्ये हा डिंगला चित्रा आपल्या पत्नीला डिंगला कोडुंबाला घेऊन पुन्हा आपल्या मूळ गावी जाऊन परततो आणि तेथे पुन्हा अर्ध्या वाट्याने शेती करू लागतात, कारण त्याची पत्नी ही त्या गणेश मिस्त्रीच्या नादी लागली होती आणि डिंगला चित्राचे आपल्या पत्नीवरती खूप प्रेम होते. त्याला वाटत नव्हते की आपल्या पत्नीने दुसऱ्याकडे जावे, तिने आपल्यासोबतच प्रामाणिक राहावे, त्यामुळे तो पुन्हा येतो आणि त्याच्या नशिबाला दोष देत ती शेती पुन्हा तो करू लागतो. आता 2025 हे संपले होते, 2026 सुरू झाले होते. 14 जानेवारी 2026ची रात्रीची वेळ होती. कट्टा फार्म नावाच्या जागेवरती हा जो डिंगला चित्रा होता हा आपल्या बाईकवरून चालला होता, तर त्याचा जबरदस्त त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट झाल्यावरती त्याला कोणी त्या ठिकाणी बघत नाही, मात्र नंतर जेव्हा लोकांची नजर पडते तेव्हा लोक ओळखतात की हा तर डिंगला चित्रा आहे. जेव्हा त्याच्या पत्नीला डिंगला कोडुंबाला ही गोष्ट ही बातमी समजते, त्याची पत्नी खूप रडत असते, ते त्या ठिकाणी येते. त्यानंतर त्या ठिकाणी ACO सतीश, SDM M श्रावणी हे आपल्या टीमसोबत घटनास्थळावरती दाखल होतात. बघतात तर डिंगला चित्रा याचा मृत्यू झालेला होता आणि प्रथम दर्शनी वाटत होते की हा बाईक ॲक्सिडेंट झालेला आहे. मात्र पोलीस हे त्यांची चौकशी सुरू करतात, बॉडीला ताब्यात घेतात, पोस्टमॉर्टम करण्यात येतो. तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पोलिसांना समजते की डिंगला चित्रा याचा ॲक्सिडेंटने मृत्यू झालेला नाही, तर त्याचा गळा दाबून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. आता पोलीस वेगवेगळ्या लोकांजवळ चौकशी करू लागतात. ते विचारतात की डिंगला चित्रा हा व्यक्ती कसा होता, त्याची कोणासोबत दुश्मनी होती का, तर पोलिसांना समजते की हा एक साधारण व्यक्ती होता, दुसऱ्यांची शेती वाट्याने करून मेहनत मजुरी करून आपला घर खर्च चालवत होता, त्याचं कोणी दुश्मन वगैरे काही नव्हतं. मात्र पोलिसांना आरोपीला सापडवायचे होते, तर सापडवणार कसं, म्हणून पोलीस डिंगला चित्राची जी पत्नी असते डिंगला कोडुंबा हिचा मोबाईल घेतात. तिच्या मोबाईलवरती व्हॉट्सॲपमध्ये गेल्यानंतर त्यांना दिसते की 14 जानेवारी 2026 रोजी या डिंगला कोडुंबाने अलंकुटी गणेश याला लोकेशन पाठवलेले होते आणि ते लोकेशन म्हणजे तेच होते कट्टा फार्म, ज्या ठिकाणी डिंगला कोडुंबाच्या पतीचा मृत्यू झाला होता, त्याचा गळा दाबण्यात आला होता. आता पोलिसांना पूर्णपणे खात्री पडते आणि त्यानंतर पोलीस डिंगला कोडुंबा हिला उचलतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तेथे गेल्यानंतर तिला सक्तीने विचारपूस तिची सुरू होते. डिंगला कोडुंबा ही कबूल होत नाही, ती रडत असते की तिचा पती गेल्यामुळे तिला खूप जसं दुःख झालेलं आहे. मात्र ते देखील पोलीस असतात. जेव्हा पोलिसी खाक्या तिला दाखवण्यात येतात तेव्हा शेवट अखेर ती डिंगला कोडुंबा तुटते आणि आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागते. ती सर्व काही पोलिसांना सांगते की माझा पती आणि मी इकडे मेहनत मजुरी करत होतो, पैसे कमवत होतो, मात्र ते इतकं आम्हाला परवडत नव्हतं. 2024मध्ये तेनाली गावात जाऊन राजमिस्त्रीच्या हाताखाली काम करत होतो. राजमिस्त्रीचा 2024मध्ये मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अलंकुटी गणेश हा त्यांच्या जागेवरती आला आणि अलंकुटी गणेशसोबत डिंगला कोडुंबाचं प्रेम प्रकरण सुरू झालं. संबंध बनवू लागले, विविध ठिकाणी ते भेटू लागले. तिच्या पतीला हा गणेश दुसऱ्या साईटवरती पाठवायचा, तिच्यासोबत संबंध बनवायचा. डिंगला चित्राला ही गोष्ट समजली आणि त्यानंतर तो आपल्या पत्नीला घेऊन आपल्या गावी मूळ गावी पुन्हा जाऊन शेती करू लागला. मात्र ही जी डिंगला कोडुंबा होती हिला गणेशची सवय लागली होती, ती त्याच्या संपर्कात होती, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होती आणि गणेश देखील हा लपून छपून तिला भेटण्यासाठी येत असायचा. तिला विविध ठिकाणी हॉटेलवरती इकडे तिकडे घेऊन जायचा. डिंगला चित्राला देखील हे समजायचं आणि त्यामुळे तो आपल्या पत्नीला आता मारहाण करू लागला होता. आणि ही जी डिंगला कोडुंबा होती ही देखील आपल्या पतीला म्हणत होती की तुम्ही मला डिवोर्स देऊन टाका. मात्र जो डिंगला चित्रा होता याला आपल्या पत्नीवरती प्रेम होते. हा डिंगला चित्रा आपल्या पत्नी डिंगला कोडुंबाला म्हणायचा की भले आपल्यात किती वादविवाद होत असो, मात्र आपण दोघेही एकत्र राहायचे. डिंगला चित्रा हा आपल्या पत्नीला डिवोर्स देण्यासाठी तयार नव्हता. त्यामुळे ही डिंगला कोडुंबा विचार करते की हा मला डिवोर्सही देणार नाही आणि हा असाच त्रास देत राहील. डिंगला कोडुंबा ही गणेशला भेटल्याशिवाय हिला राहवत नव्हतं आणि त्याच्यासोबतच तिला राहायचं होतं. म्हणून आपला पती हा आपल्याला आयुष्यभर अडसरच ठरेल, म्हणून ही डिंगला कोडुंबा आपल्या प्रियकराला
अलंकोटी गणेशला सांगते की याचा काटा काढावाच लागेल, तसा पर्याय नाही. आणि त्यानंतर 14 जानेवारी 2026 रोजी जेव्हा कट्टा फार्मवरून तो डिंगला चित्रात चालला होता तेव्हा अलंकोटी गणेशला हिने व्हॉट्सॲपवरून लोकेशन सेंड केले होते. आणि अलंकोटी गणेश हा आपल्या चुलत भावाला शिवकुमारला घेऊन, शिवकुमार जो 19 वर्षांचा आहे याला घेऊन त्या ठिकाणी प्लॅनिंगनुसार आलेला होता. जसं कट्टा फार्म जवळ डिंगला चित्राची बाईक येते तसं हे दोघेही त्याच्या बाईकला जोरदार धडक देतात. धडक दिल्यानंतर तो जखमी होतो. त्यानंतर त्याला एका झाडाला धडका देण्यात येतात. झाडाला धडका देऊन त्याला ओढत फरफटत नेऊन त्याचा गळा दाबण्यात येतो. आणि त्यानंतर त्या कट्टा फार्मजवळ ती बाईक वगैरे तिथे डॅमेज करण्यात येते आणि त्याची डेड बॉडी त्या ठिकाणी टाकण्यात येते. गळा दाबून त्याची हत्या केलेली असते. आणि त्यानंतर हे दोघेही त्या ठिकाणावरून फरार होऊन जातात. आणि अशा प्रकारे पोलिसांनी जेव्हा डिंगला कुटुंबाला ताब्यात घेतले आणि तिला विचारले, तिच्याकडून सर्व माहिती पोलिसांना मिळाली. आणि पोलिसांनी लोकेशनच्या आधारावरती अलकोटी गणेश आणि त्याचा जो चुलत भाऊ होता 19 वर्षांचा शिवकुमार यांना दोघांनाही उचलले. यांच्या तिघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही जेरबंद केली. मात्र मित्रांनो, या घटनेबद्दल आपले काय मत आहे, कोणाची किती चूक आहे, आपले मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की मांडा. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.